मुंबईसह ठाण्यात 15 मे पासून 10% पाणी कपात। जलाशयांमधील पाणीसाठा 23.52% गेला। त्यामुळे हा निर्णय भातसा आणि अप्पर वैतरणामधून अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध होणार। पाणी जपून वापरण्याचं आवाहन। कांद्याचे भाव आता कोसळले, त्यामुळे शेतकरी हवालदिल। बाजारात 1 किलो कांद्याला 1 रुपयाचा भाव। तर लवकरात लवकर यावर तोडगा काढावा। अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्र। तर परिस्थिती अत्यंत वाईट आहे, सरकार विचार करेल, बावनकुळेंची ही प्रतिक्रिया। मुंबईमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ। महागाई भत्ता हा आता 58%वरून 60% होणार असल्याची देखील माहिती। सोन्याच्या दरात 800 रुपयांची, चांदीच्या दरामध्ये 1000 रुपयांची झाली आहे घसरण। तर सोन्याचे दर जीएसटीसह 1,54,500 रुपये, तर चांदीचे दर 2,66,770 रुपये। विदर्भात पुन्हा एकदा अवकाळी पावसानंतर हीटवेव्हचा अंदाज। अकोल्यामध्ये 45.1 कमाल तापमानाची नोंद। 14-15 मे रोजी अकोल्यासह अमरावती आणि वर्ध्याला येलो अलर्ट। तापमान 4 ते 5 अंशांनी वाढण्याचा देखील अंदाज। नाशिकमधील टीसीएस धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। इतर संशयित आरोपींचा जामिनासाठी अर्ज। जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी सध्या सुरू। एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घराबाहेर 3 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर पालिकेची अतिक्रमणाची नोटीस। मतीन पटेल न्यायालयामध्ये जाणार, नोटीस बेकायदेशीर असल्याचा दावा। अत्याचारी भोंदू अशोक खरातचा ईडी ताबा घेण्याची शक्यता। कोर्टाकडून ईडीचा अर्ज मंजूर। खरातच्या मालमत्तेसंदर्भातील कागदपत्र ईडीच्या ताब्यात। विविध बँक खात्यातील संशयास्पद व्यवहारांवर संशय, चौकशी होणार अशी सूत्रांची माहिती। बोईसरच्या मुख्य बाजारपेठेत ग्रामपंचायतीकडून फुटपाथवरील अतिक्रमण हटाव मोहीम। या कारवाई दरम्यान काही स्थानिक महिला आक्रमक झाल्या, त्यामुळे तणाव। तुळजाभवानीच्या खजिन्यात 2 वर्षामध्ये 28 किलो 408 ग्राम सोन्याची भर। तिजोरीमध्ये आतापर्यंत 253 किलो सोनं, 4523 किलो चांदी देखील असल्याची नोंद। एकूण सोन्याची किंमत अंदाजे 383 वरती।